मिलिटरीचा एक सरावाचं एक हे आहे के रेंज, खारेक अर्जुनी रेंज, जिथं की रणगाड्यांचा वगैरे सराव चालतो. आणि मग त्या बऱ्याचशा भागाला एक नो डेव्हलपमेंट झोन आहे, तिथं रेड झोन आहे, जिथं तुम्ही डेव्हलपमेंट करू शकत नाही. आणि भविष्यामध्ये त्याची सतत टांगती तलवार आहे की उद्या त्यांना उठावं लागेल की काय. अशा भीतीच्या परिस्थितीमध्ये ती लोक तिथं राहतात. जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाहीत, मुलांची लग्न थांबलेली आहेत, सातत्यानं ते रणगाड्यांचे सरावाचं वगैरे चालू असतं. इतक्या भयाच्या वातावरणामध्ये ती बरीचशी 10-15 गावं आहेत. आणि आता त्याच गावांना लागून 7,000 एकराचा दारुगोळा साठवणुकीचा प्रकल्प करण्याचा सरकारचा मानस हा आमच्याकडे पत्रव्यवहार आमच्या हाती लागला. म्हणजे ऑलरेडी एवढ्या भयान वातावरणात ती लोक राहत असताना आता आणखीन दारुगोळ्याचा प्रकल्प इथे येणार, परत आपल्याला उठावं लागणार. ही मोठी भावना, भीती त्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि या तालुक्याचा मी या तालुक्याचा रहिवासी असल्या कारण त्यांच्या भावना काय आहेत, त्या भागात आमचं खूप पिढ्यानपिढ्या आमचे अत्यंत चांगले संबंध आहेत. म्हणून त्यांची जमीन जाताना त्यांच्या मनात ज्या भावना उत्पन्न होतील त्याच भावना माझ्याही मनामध्ये आहेत. आणि म्हणून ते मुद्दा मी त्या दिवशी बैठकीमध्ये आवर्जून पहिला मुद्दा मी तो घेतला. आणि त्याच्यावर जेव्हा मला अत्यंत सकारात्मक उत्तर मिळालं, ते माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा मुद्दा होता, माझ्या आमदारकीपेक्षाही महत्वाचा मुद्दा होता. आणि म्हणून कुठेतरी थांबण्याचा निर्णय घेण्यामध्ये तो मुद्दा सर्वात जास्त महत्वाचा ठरला.